नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक कविता काटे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नुकत्याच बऱ्याचशा विद्यापीठांच्या बी एडच्या ऑनलाईन परीक्षा संपलेल्या आहेत. आता यानंतर बी एड नंतर पुढे काय, तर बी एड नंतर आपल्याला वेगवेगळ्या शिक्षक पात्रता परीक्षा द्याव्या लागणार आहेत की ज्या अत्यंत आवश्यक आहेत. त्यामध्ये TET पेपर 1 आणि TET पेपर 2, तसेच CTET परीक्षा, सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट, त्यानंतर APS परीक्षा, आर्मी पब्लिक स्कूल, KVS परीक्षा, केंद्रीय विद्यालय स्कूल, NVS परीक्षा, नवोदय विद्यालय स्कूल, तसेच TGT, PGT, PRT अशा वेगवेगळ्या परीक्षा संदर्भामध्ये याच चॅनलवर मी एक मार्गदर्शन सत्र सुरू केले आहे. तर या व अशा पुढच्या अनेक व्हिडिओमध्ये आपणास TET पेपर 1 आणि पेपर 2 या संदर्भामध्ये वेगवेगळ्या विषयांचे MCQ तसेच महत्त्वाच्या मुद्द्यांचे सविस्तर विवेचन पाहावयास मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चला तर मग आपण यामध्ये अभ्यासक्रम काय आहे तो पाहूयात. महा TET या आता आपण वेबसाईटवर आहोत. ही शासनाची ऑथेंटिक वेबसाईट आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, महाराष्ट्र टीचर इलिजिबिलिटी टेस्ट 2021 यामध्ये कोणकोणत्या प्रकारची माहिती आपणास पाहावयास मिळणार आहे. तर तुम्ही जर या वेबसाईटवर गेलात तर तुम्हाला या वेबसाईटवर प्रश्नपत्रिकांचा आराखडा, परीक्षेचा अभ्यासक्रम इत्यादी पाहावयास मिळणार आहे. आत्तापर्यंत फक्त TET जाहीर केलेली आहे, परंतु अजूनही डेट वगैरे आलेल्या नाहीत. तोपर्यंत आपण अभ्यासाला सुरुवात करायला काहीही हरकत नाही. साधारणतः 1.5 महिन्यानंतर वेळापत्रक येईल, त्यामुळे आपण आत्तापासून अभ्यासाला सुरुवात करायची आहे. तर आपण प्रश्नपत्रिकेचा आराखडा पाहूयात काय काय आहे. शिक्षक पात्रता परीक्षा ही 2 स्तरावर घेतली जाणार आहे. प्राथमिक स्तर पेपर 1 इयत्ता 1 ते 5वी वर्गांसाठी अध्यापन करू इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी आहे. DEDच्या विद्यार्थ्यांसाठी हा पेपर आहे. उच्च प्राथमिक स्तर 6वी ते 8वी या वर्गासाठी अध्यापन करू इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी BEDचे विद्यार्थी हा पेपर देऊ शकतात. प्राथमिक आणि उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करू इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर अनिवार्य असणार आहे, ज्यांना प्राथमिक आणि उच्च प्राथमिक दोन्ही स्तरावर अध्यापन करायचं आहे. तर यामध्ये एकूण 150 गुणांचा हा पेपर आहे. पेपर 1 जो आहे कालावधी आहे 2 तास 30 मिनिटे. गुणसंख्या आहे 150 गुण आहेत एकूण. त्यानंतर सिलेबस हा पेपरचा काय काय आहे. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र 30 गुण, 30 प्रश्नसंख्या, MCQ म्हणजेच बहुपर्याय प्रश्न स्वरूप आहे. भाषा 1 आणि भाषा 2 30 गुणांसाठी, गणित 30 गुणांसाठी आणि परिसर अभ्यास 30 गुणांसाठी असे एकत्रित 150 गुण दिलेले आहेत. यामध्ये भाषा 1 तुम्ही जी भाषा निवडाल ती मराठी, इंग्रजी वगैरे असणार आहे. भाषा 2 त्याच पद्धतीने असणार आहे. तुम्ही ते पाहू शकता. इयत्ता 1 ते 5 यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या भाषा दिलेल्या आहेत. त्यानंतर विभाग 1, 2, 3, 4, 5 अशा पद्धतीने इथे विभाग दिलेले आहेत. विभाग 1, विभाग 2, विभाग 3, विभाग 4 आणि विभाग 5 या पद्धतीने विभाग असणार आहेत. त्यानंतर जर आपण पाहिलं तर पेपर 2 6वी ते 8वी उच्च प्राथमिक स्तर याला देखील एकूण 150 गुण आहेत. सेम स्ट्रक्चर आहे, फक्त याच्यामध्ये 4 सेक्शन्स दिलेले आहेत. बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र 30 गुणांसाठी 30 प्रश्न, भाषा 1, भाषा 2 30 गुणांसाठी आहे. आता यामध्ये काय आहे, BEDचे जे काही अध्यापन पद्धती आहेत विद्यार्थ्यांच्या, गणित आणि विज्ञानसाठी 60 गुण म्हणजे गणित 30, विज्ञान 30 आणि सामाजिक शास्त्र याच्यामध्ये इतिहास आणि भूगोल यासाठी
30 गुणांचे प्रश्न असणार आहेत तिथे, मग त्यामध्ये 60 गुण. अशा पद्धतीने इथं डिवायडेशन केलं आहे. म्हणजे याच्यामध्ये 4 सेक्शन आहेत. जे पहिले 3 आहेत ते कंपल्सरी आहेत, 1 2 3. फक्त चौथ्या सेक्शनमध्ये आपल्या विषयानुसार आपल्याला तिथे विषय निवडून पेपर द्यावायचा आहे. इयत्ता 6वी ते 8वी या स्तरावरती पहा, जो काही सिलेबस आहे तो सिलेबस पहा, विभाग 1 2 3 4 साठी. त्याच पद्धतीने हे असं स्ट्रक्चर इथे असणार आहे. पेपर 2 जो आहे ते पेपर 2मधील 1 ते 3 विषय अनिवार्य आहेत. गणित विज्ञान शिक्षकांसाठी विषय 4मधील अ आणि सामाजिक शास्त्र शिक्षकांसाठी विषय 4मधील ब व इतर शिक्षकांसाठी विषय क्रमांक 4मधील अ किंवा ब यापैकी कोणताही एक विषय आपल्याला निवडता येणार आहे. हे जो आहे प्रश्नपत्रिकेचा आराखडा इथं आपण पाहिला. त्यानंतर पाहूयात आपण पाठ्यक्रम किंवा अभ्यासक्रम काय आहे या परीक्षेसाठी. हा महत्त्वाचा मुद्दा इथं असणार आहे. आता पहिला जो पेपर आहे इयत्ता 1ली ते 5वीचा प्राथमिक स्तराचा, तर यामध्ये काय दिलेलं आहे पहा. भाषा 1 मराठी किंवा इंग्रजी किंवा उर्दू किंवा इतर भाषा असतील. भाषा 2 इंग्रजी किंवा मराठी, तुम्हाला जी भाषा सोपी वाटेल ती तुम्ही निवडू शकता. इथे तुम्ही जर भाषा 1 मराठी निवडणार असाल तर भाषा 2 तुम्हाला इंग्रजी किंवा इतर कुठली निवडावी लागेल. तर यामध्ये जर भाषा 1 जर तुम्ही निवडली तर मराठीचा पेपर तुम्हाला काठिण्य पातळी जास्त असणार आहे. भाषा 2 जर तुम्ही मराठी निवडली तर काठिण्य पातळी थोडीच पेपरची कमी असणार आहे. या पद्धतीने तुम्हाला जो पेपर चांगला जातो आहे तो तुम्ही भाषा 1 साठी निवडू शकता. जो थोडासा टफ जातो तो भाषा 2 साठी तुम्ही निवडू शकता. अशा पद्धतीने इथे माध्यम निवडायचं आहे. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यामध्ये काय काय मुद्दे असणार आहेत तर तुम्ही डी.एड आणि बी.एड स्तरावर जे काही अभ्यासलेले आहेत विषय, त्याच विषयांशी निगडीत सर्व प्रश्न इथे असणार आहेत. यामध्ये शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी इयत्ता 6 ते 11 वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेसंबंधी इथे प्रश्न असणार आहेत. तसेच विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये. थोडक्यात आपल्याला सर्व सिलेबसचा जो अभ्यास आहे तो डिटेलमध्ये करायचा आहे. अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती या संदर्भात इथे प्रश्न असणार आहेत. त्यानंतर पहा आता गणितामध्ये काय आहे. गणित विषयाची व्याप्ती इयत्ता 1ली ते इयत्ता 5वीच्या प्रचलित अभ्यासक्रमावरील असेल, पण याहीपेक्षा थोडेसे हार्ड लेवलचे पण गणित विचारले जातात. त्यामुळे अभ्यास करताना इयत्ता 1ली ते 10वीपर्यंतचा अभ्यास करायचा आहे. परिसर अभ्यास यामध्ये इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील मूलभूत संबोध आणि या विषयाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान म्हणजेच पॅडागॉगी याच्याशी निगडीत प्रश्न इथे असणार आहेत. त्यानंतर संदर्भ बघा काय काय इथं आहे. प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम म्हणजे इयत्ता 1 ते 5 किंवा 1 ते 10पर्यंतची सर्व इथं विषयांची पुस्तकं अभ्यासणं गरजेचं आहे. प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम, डी.एडचा जो काही अभ्यासक्रम आहे त्याची पुस्तकं तुम्ही वाचलेली असालच, त्यांचा देखील अभ्यासक्रम इथे असणार आहे. त्यानंतर 6 ते 8मध्ये काय सिलेबस आहे. 6 ते 8मध्ये सुद्धा तोच फॉर्मॅट आहे, फक्त इथे भाषा 1 आणि 2 मागाशी सांगितल्याप्रमाणेच आहे. त्यानंतर बालमानसशास्त्र जे आहे ते याच्यामध्ये काय आहे. पेपर क्रमांक 1 मधला वयोगट थोडासा वेगळा होता. पेपर क्रमांक 2मध्ये वयोगट काय दिलेला आहे. 11 ते 14 वर्षे वयोगटाची जी काही बालकं आहेत या बालकांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेसंबंधी माहिती असणार आहे. थोडक्यात बी.एडच्या विद्यार्थ्यांचा जो काही मानसशास्त्राचा पेपर आहे त्यातले बरेचसे इथे मुद्दे असणार आहेत. त्यानंतर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये. त्यानंतर अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती. अशा पद्धतीने वयवर्ष 11 ते 14 वयोगटाशी संबंधित प्रचलित बी.एड अभ्यासक्रमातील भाग इथे असणार आहे. त्यानंतर पहा गणित आणि विज्ञान विषय गट. यामध्ये गणित आणि विज्ञान विषय गटासाठी एकूण 60 गुण असून त्यापैकी 30 गुण गणितासाठी आणि 30 गुण विज्ञानसाठी असणार आहेत. या विषय स्तरावरील प्रश्न हे विज्ञान आणि गणितातील मूलभूत संबोध, समस्या निराकरण क्षमता, थोडक्यात इयत्ता 1ली ते 10वीपर्यंतचं गणित, व्यावहारिक गणित अशा प्रकारचे जे काही गणित आहे त्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. विज्ञान संदर्भात देखील तीच मुद्दे असणार आहेत. विज्ञानाचे अध्यापन, शास्त्रीय ज्ञान यासंबंधीचे प्रश्न इथे विचारले जाणार आहेत.
सामाजिक शास्त्रमध्ये काय काय असणार आहे? सामाजिक शास्त्रामध्ये इयत्ता 6 ते 8 अभ्यासक्रमातील घटकावर उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्यपातळीचे प्रश्न असतील. थोडक्यात 8वीपर्यंत तर अभ्यासच आहे, त्या व्यतिरिक्त 10वी ते 12वीपर्यंतचा अभ्यास इथे इतिहास भूगोलाचा करणे आवश्यक आहे. पहा इथे संदर्भामध्ये दिले आहे. इयत्ता 1ली ते 12वीची जी काही पाठ्यपुस्तकं आहेत ती डिटेलमध्ये अभ्यासायची आहेत आणि BEd अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रमाचे अध्यापनशास्त्राशी निगडीत जे काही प्रश्न आहेत ते इथं अभ्यासणं आवश्यक आहे. त्यानंतर याच्यामध्ये काय दिले? प्रवाहचित्र. प्रवाहचित्रामध्ये काय सांगितलेलं आहे पहा. www.mahatet.in या वेबसाईटवर जायचं आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर परीक्षेसंदर्भातील सर्व माहिती, शासनाचे निर्णय, आता जे आपण वेबसाईट पाहतो त्याच वेबसाईटवर जायचं आहे आणि त्यानंतर ही बाकीची माहिती तुम्ही इथे पाहू शकता. आराखडा, वेळापत्रक, अभ्यासक्रम, आवश्यक प्रमाणपत्र, परीक्षा शुल्क. त्यानंतर सर्व माहितीचे आकलन करून घेतल्यानंतर होमपेजवरील न्यू रजिस्ट्रेशन, नवीन नोंदणी या बटनावर क्लिक करून पुढे जायचं आहे आणि त्यानंतर काय करणं आवश्यक आहे? ऑनलाईन नोंदणी अर्जामध्ये प्रथम इथं माहिती नोंदवायची आहे. वडिलांचे नाव, आडनाव, जन्मदिनांक, SSC प्रमाणपत्राप्रमाणे, 10वीच्या प्रमाणपत्राप्रमाणे, मोबाईल क्रमांक आणि ईमेल ID अचूक भरण्याचा आहे. नोंदणी अर्जात नमूद केलेल्या ईमेल आणि मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेल्या SMS-मधील TET रजिस्ट्रेशन ID व पासवर्डद्वारे आपल्याला लॉग इन करायचं आहे आणि त्यानंतर उघडलेल्या ऑनलाईन अर्जामध्ये जी काही माहिती आहे ती माहिती व्यवस्थित भरणे, आपला फोटो, स्वाक्षरी, इमेज अपलोड करणे आणि त्यानंतर सेव्ह प्रिव्ह्यूचे बटनावर क्लिक करायचे आणि अशा पद्धतीने हा जो फॉर्म आहे तो फॉर्म तिथं भरणं गरजेचं आहे. ह्या परीक्षेचं शुल्काची जर माहिती पाहिली तर यामध्ये परीक्षा शुल्क जे आहे त्या परीक्षा शुल्काची जर माहिती पाहिली तर अशा पद्धतीने इथे परीक्षा शुल्क दिलेले आहे. त्यामध्ये फक्त पेपर 1 किंवा फक्त पेपर 2 जर असेल तर यामध्ये जनरल जो काही प्रवर्ग आहे त्याच्यामध्ये आणि इतर जो काही प्रवर्ग आहे त्यांना 500 रुपये आहे. SC ST व फिजिकली हँडिकॅपांना 250 रुपये आहे. त्यानंतर ज्यांना पेपर 1 व पेपर 2 दोन्ही द्यायचे आहेत सेम तोच प्रवर्ग आहे, फक्त मग इथे फी इथे 800 व 400 अशा पद्धतीने आहे. त्यानंतर जी माहिती आहे यामध्ये मग हे बघा इथे दिलेलं आहे नवीन नोंदणी रजिस्टर आणि लॉग इन. नवीन नोंदणीवर जाऊन तिथे करायचं आहे, आपल्याला माहिती भरायची आहे. अशा पद्धतीने असणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी अभ्यासाला सुरुवात करायची आहे, चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि निश्चितच माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही कनेक्टेड राहा. तुम्हाला TET संदर्भामध्ये वेगवेगळ्या विषयांचं सविस्तर विवेचन, स्पष्टीकरण आणि मार्गदर्शन निश्चितच इथे मिळणार आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.